पिरवाडी असेल, सदर बाजारचा भाग असेल, रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आमचे मित्र गुरुदेव कांबळे हे दोन आपले उमेदवार आहेत. मला आज मनापासून आनंद होतोय की ही निवडणूक थोडीशी वेगळी निवडणूक आहे. सातारा नगरपालिकेच्या सगळ्या वॉर्डमध्ये 25 वॉर्डमध्ये निवडणुका होत असल्या तरी सदर बाजारच्या, पिरवाडीच्या, गोरखपुराच्या नागरिकांनी हातात घेतलेल्या त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. बाहेरचे लादलेले उमेदवार आम्हाला चालणार नाही असा नागरिकांनी निश्चय केलेला आहे. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. याचं कारण काय? स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे. ते स्वर्गवासी झालेले आहेत. त्याच्याबरोबर माझ्या मातोश्री या पिरवाडी गोरखपूर मध्ये उपसरपंच होत्या, त्यांचे स्वर्गवास झालेला आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे दैवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झालाय. तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो, सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये माडा कॉलनी असेल किंवा वरचा भाग असेल, या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत, मुलगी असू देत, त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे 2 उमेदवार निवडून द्या. काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणतेही त्याचा सीव्ही पाठवा, बायोडेटा पाठवा. मी एक वचन देतो, सदर बाजारात लहानाचा मोठा झालोय मी. या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो. आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणारा माणूस आहे. आश्वासन देणारा मी नाही, मी काम करून दाखवतो. मी गावोगावी आज फिरतोय, प्रतिष्ठानच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना, माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे. कारण बाहेरच्या लोकांनी बक्षीसदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच IPS व्हावं, IAS व्हावं. तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी, म्हणजे सदर बाजारच्या लोकांनी, शहरी भागातल्या लोकांनी पण IPS झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा CV माझ्याकडे पाठवायची व्यवस्था करा. मी पुढच्या 3 महिन्यामध्ये, हे इलेक्शन संपल्या पुढच्या 3 महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला, परिसरातला बेरोजगार ठेवणार नाही, मी वचन तुम्हाला देतो. तेवढा माझा संपर्क आहे. तुम्ही पृथ्वी गोल घ्या, गोल फिरवा, तिचं बोट ठेवा. माझ्या आई स्वर्गवासीच्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्या प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे. प्रत्येक देशात संपर्क आहे माझा. मला माझ्या भगिनींना, माझ्या मित्रांना, प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे. तुम्ही कोणी माझ्याकडे या, रॅन्डम कोणी अननोन कॉल करा, मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे. फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे 2 उमेदवार तुम्ही निवडून द्या. या सदर बाजारात सोनं नाही ना केलं, सोनं ना सुशील मोदक तुम्हाला नाव दाखवणार नाही. मोठा या सदर बाजारामध्ये झालं. आता राहायला पिरवाडीमध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत. मला पैसे कमवण्यासाठी मी सदर बाजारमध्ये आलो नाहीये. तुमचा सर्वांचं प्रेम, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा सदर बाजारमध्ये झालोय. अनेक कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो, मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो. तुम्ही कोणीही मला CV पाठवा, बायोडेटा पाठवा, सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो. मी इथेच नाही, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, परदेशामध्ये कोणतेही तुम्ही कंट्रीचं, कोणत्या देशाचं नाव घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. तर नाही तुम्ही CV दिली मला, तुम्ही CV दिली मला किंवा बायोडेटा पाठवला, पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला नोकरी लावली, हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार आहे सदर बाजारामध्ये. पण हा शब्द आहे माझा. तुम्ही लहानाचं मोठं मला तुमच्या समोर जायला पाहिजे. माझे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे. बाकी उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये, पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला आलेलो आहे मी. बाकीचे उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत, काय करतायत, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. माझे हात जोडून नम्र विनंती, आपण गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा. आणि मला हक्काने तुम्ही काही काम सांगा, नोकरीचं असू द्या, नोकरीचं 100% करतो मी. पुण्याला असेल, मुंबईला असेल, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही देशामध्ये तुम्ही माझे सगळे संपर्क आहे. तुम्ही काही काम सांगा. सुशील मोदक तुमच्याबद्दल तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला वचन देतो, मी कटिबद्ध तुमच्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा, जय उदयनराजे.